चालतायत ना सकाळी सकाळी 40 मिनिट सूर्योदयापूर्वी, त्याच्यामुळे नक्कीच तुमचं आरोग्य सुदृढ राहायला मदत होईल. चला तर, आता हिवाळ्याचे दिवस आहेत आणि गाजर सगळीकडे मार्केटमध्ये अवेलेबल आहे, हो ना. चला तर आपण स्वीट डिश बनवूयात. काय? गाजर हलवा. चला फटाफट बनवून घेऊयात. आजच्या रेसिपीसाठी आपण गाजर घेतलेत 700 ग्रॅम, अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, ही 400 ग्रॅम साखर घेतली आहे, तूप घेतलेलं आहे 1 चमचा, ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार आणि 1 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे. हे बघा आपलं दूध उकळलं आहे, दूध तापवायला ठेवलेलं मी, आणि दूध उकळेपर्यंतच मी इकडे आपले जे 700 ग्रॅम गाजर घेतले होते ते पटापट किसून घेतले. किसून गाजर हलवा करायला बिलकुल वेळ लागत नाही, फक्त किसणी मोठी असेल हे बघा तर पटापट होऊन जातं. फक्त अर्धा लिटर दूध उकळेपर्यंत मी 700 ग्रॅम गाजर हे बघा छानसे किसून घेतले. किसून घेतलेला गाजर हलवा खूप छान लागतो, तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर आपण आता पुढली प्रोसेस करून घेऊया. कढई ठेवली, आपण गॅस चालू केला. आता आपलं जे तूप घेतलेलं आहे आपण 1 चमचा, त्याच्यातलं थोडंसं तूप आपण टाकणार आहे कढईमध्ये, आणि आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण थोडेसे तेलामधनं काढणार आहोत. ड्रायफ्रूट्स थोडेसे फ्राय झाले की आपण ते काढून घ्यायचे. आपण बाकीचं जे तूप होतं ते टाकून घेऊयात. आणि आपण जे गाजर किसून घेतलेले ते आपण टाकायचे. हे 700 ग्रॅम गाजर आहेत, आणि तुम्हाला असा किसून गाजर हलवा बनवायचा असेल एकदम फास्टमध्ये तर मोठे मोठे गाजर घ्यायचे, म्हणजे जे गाजर जाड असतात, आणि जी किसणी तुम्ही किसण्यासाठी यूज करणार आहात ती देखील मोठे होल असतील अशी घ्यायची. तुपामध्ये गाजर पूर्ण हलवून घ्यायचं, मिक्स करून व्यवस्थित. तुपामध्ये 2 मिनिट गाजर फ्राय केल्यानंतर त्याची टेस्ट चांगली येते, म्हणून पहिल्यांदा तूप टाकायचं आणि जे आपलं गाजर आहे किसलेलं, किंवा तुम्ही जरी गाजर कापूनही करत असाल तरी तुपामध्ये थोडं 2 मिनिट गाजर मिक्स करून हलवून घ्यायचं. आता आपण याला 5 मिनिट झाकून ठेवणार आहोत. असंच गॅस मंद आहे, मंद गॅसवरती आपल्याला 5 मिनिट झाकून ठेवायचं आहे. 5 मिनिट झालेत, आता आपण चेक करूयात आपले गाजर. छान कलर आलाय गाजराला. आता आपण जे आपलं दूध आहे उकळलेलं, ज्यावेळेस गाजर किसायला घेतले होते मी त्यावेळेस दूध तापवायला ठेवलं होतं. पूर्ण अर्धा लिटर दूध टाकायचंय. आता आपण गॅस मोठा करायचा आपला, हलवून घेऊयात एकदा. आता हे आपलं दूध या गाजरामध्ये आटेपर्यंत आपल्याला याला असंच ठेवायचं, मोठ्या गॅसवरच. मध्ये मध्ये हलवत राहायचं जेणेकरून खाली लागणार नाही. या दुधामध्येच आपल्याला हे गाजर पूर्ण चांगले शिजवून घ्यायचे. झाकण शक्यतो ठेवू नका, कारण
दूध आहे, दूध उतू येतं, झाकण ठेवलं की बाहेर येईल. हे बघा, हे असं वरती यायला लागलं की आपण एकदा हलवून घ्यायचं. असाच तो 5-6 मिनिटांमध्ये मस्त शिजून जातो. दूध आटेपर्यंत आपल्याला याला शिजवायचं आहे. आता याला उकळी आलेली आहे. आपण गॅस मंद करूयात, मंद गॅसवरती ठेवूयात, म्हणजे खाली लागणार नाही आणि उतूही जाणार नाही. आता आपलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे. बघूया आपण. हे बघा, या स्टेजला आपण जी साखर घेतलेली आपली 400 ग्रॅम ती टाकायची आहे. आणि चांगलं मिक्स करून घेऊ. गॅस आपला मीडियमच ठेवलेला आहे. साखर टाकल्यानंतर परत जे पाणी सुटेल ते आटेपर्यंत आपल्याला गाजर हलवा आपला शिजू द्यायचा. गाजर हलवा शिजताना मध्ये मध्ये हलवत राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि साईडला जी साय येते दुधाची, तूप साईडला जातं, ते काढून घेणे महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामुळेच गाजर हलव्याला चांगली टेस्ट येते. हे बघा, आपलं दूध आटत आलेलं आहे. अजून थोडा वेळ आपण शिजू देऊया. हे बघा, पूर्ण आता सुक्का झालेला आहे. हे बघा, म्हणजे आता आपला गाजर हलवा तयार आहे. एकदा मिक्स करून घेऊयात. आणि या स्टेजला आपण आपला गॅस बंद करायचा आहे. हे बघा, छान कलर आलाय मस्त, आणि मस्त मॅश झालेला दिसतोय एकदम. हे बघा, टेस्ट देखील तेवढीच अप्रतिम आलेली असेल. तुम्ही नक्कीच करून बघा. गॅस बंद केल्यानंतर आपण जी वेलची पूड घेतलेली आहे आपली ती टाकायची आहे. वेलची पूड गॅस बंद केल्यानंतरच टाकायची आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि गार्निशिंगसाठी आणि चांगल्या टेस्टसाठी देखील आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते आपण टाकूयात. दिसायलाही छान आणि चवीलाही छान. चला तर आपण आता सर्व करूयात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता. कशी वाटली आजची रेसिपी गाजर हलवा स्वीट डिश? आवडली असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आणि जे या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन लगेच मिळेल. आणि हो, जाता जाता आपली टॅगलाईन नेहमीप्रमाणे गोल्डन फूड रेसिपीचा आस्वाद असाच घेत राहा आणि सकाळी सकाळी कमीत कमी 40 मिनिट चालत राहा.
तुमच्या आरोग्याची चावी तुमच्या हातामध्ये. सध्या चालणं खूप गरजेचं आहे. हा साधा सोपा सर्वांना करता येईल असा एक्सरसाइज आहे. चला तर मग परत भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.